आम्ही सारे खवय्ये. कूल रेसिपीज मध्ये मस्त तुम्हाला एक मस्त मस्तानी दाखवली आणि त्याच्या आधी पॅनाकोटा करून दाखवलं. त्यामुळे आता तुमचा दिवस किंवा आताची दुपार तुम्हाला थोडीशी थंडगार झाल्यासारखी वाटत असेल. पण यापुढे आपल्याला अमृता आपल्या कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, थंडगार प्रदेशात घेऊन जाते का कुठल्या बीच साइड रिसॉर्ट मध्ये घेऊन जाते, आपण ते पाहूया. अमृता, हाय, वेलकम टू किचन. हॅलो. heute wir sind in Deutschland. म्हणजेच आज आपण जर्मनीत आहोत. जर्मनी. वाव, बोला. इंटरेस्टिंग. म्हणजे मी आता साहित्य बघत होतो. हा थंडगार होण्याकरता परफेक्ट साहित्य तिच्याकडे आहे आणि रेसिपी पण अशीच काहीतरी क्लासिक होणार आहे. नाव काय रेसिपी? रेसिपीचं नाव आहे चिकन विथ बिअर. बर, चिकन विथ बिअर. पण चिकन साठी का? बिअर नुसती बाजूला प्यायची नाहीये, आपण चिकन बिअर मध्ये शिजवणार आहोत. अरे वा. आणि बिअरच्या आज दोन्ही रेसिपीज मी दाखवणार आहे. याचं कारण असं, म्हणजे जर्मनी म्हटल्यावरती बिअर ही नजर समोर येते. पाण्याच्या एवढीच ती लोक बिअर पितात. पाणी पित नाहीत ते, फक्त बिअरच पितात. आणि आता हे निवडण्याचं कारण असं आहे की आता ऑक्टोबर फेस्ट नुकताच झालाय जर्मनीमध्ये. म्हणजे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर होता म्युनिशन मध्ये, म्युनिक मध्ये. करेक्ट. आणि त्यामुळे आपण बिअरच्या रेसिपीज आज घेतोय. सो ग्रेट. आज तू बिअर चिकन मध्ये वापरणार आहेस. साहित्य जर आपल्या प्रेक्षकांना सांग. सांगते. मी इथे 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे. बोनलेस पण घेऊ शकता, मी इथे विथ बोन घेतलाय. कांदा मी इथे स्लाइस करून घेतलाय 1 वाटी. बटर आपल्याला 2 चमचे लागणार आहे. ब्राऊन शुगर आहे 1 छोटी वाटी. मीठ चवीनुसार, पेपर चवीनुसार. ब्रेड आहे मी इथे फिंगर सारखं कापलेलं आहे. ब्रेड फिंगर्स इथे फ्राय करून घेणार नंतर. आणि बिअर अर्थातच. ऑलराईट. बिअर किती वापरणार आहेस? बिअर एवढी आपण सगळी घेणार नाही आहोत, आपण थोडी घेणार आहोत. एक थोडी ग्रेव्ही करायसाठी. बरं केलं, सगळी वापरणार नाहीयेस. आता कृतीकडे आपण सुरुवात करूया. वळूया. आधी आपण या चिकनचं मॅरिनेशन करून घेऊया. सो त्यासाठी आपण ब्राऊन शुगर ही सगळी घेऊया. कसं आहे की बिअर ची थोडी कडवट चव असते. हो, नाही मला माहिती नाही. म्हणजे कडवट नसते, चविष्ट असते. अच्छा. तर त्यासाठी आपण इथे ब्राऊन शुगर घेतोय. साधी साखर घेऊन तेवढी मजा येणार नाही. ब्राऊन शुगर आपल्याला लागेल थोडं. ही बेसिकली मोलॅसिस युक्त साखर असते. म्हणजे रिफाईन होण्याची आधीची जी स्टेज असते साखरेची, ती ही साखर असते. सो आणि थोडं आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालू बिअर. तुम्ही घाला. मी अशी इकडनं नको थोडीशी अगदी. बस आपल्याला मॅरिनेशन पुरतं पाहिजे. फक्त फेसच आलेला आहे. मला वाटतं पण बिअर घातली नाही. ओके. बिअर खूप छान आहे. आणि माइल्ड घ्यावी. कुठली स्ट्रॉंग बिअर घेऊ नये, नाहीतर एकदम कडवट चव येईल जेवणाला. ओके. आणि आपण आता ह्याच्यामध्ये चिकन घालूया. ओके. आणि आता मॅरिनेशन करून ठेवण्यासाठी करून ठेवायला तुम्ही हे ओव्हरनाईटही ठेवू शकता किंवा एक अर्धा तास ठेवलं तरीही चालेल. आता बिअर्स मधलं जे कार्बोनेशन असतं ते उडून गेलं तरी चालेल. दॅट इज त्याचा काही फरक नाही पडत त्याचा. आणि आता आपण हे मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया. एक अर्धा तास आपण मॅरिनेट करायला ठेवूया. येस. गॅसवरती आपलं हे बटर आपण हे 2 चमचे घातलेलं आहे. मी थोडं तेल घातलं मग बटर घातलं. म्हणजे ते बटर नाही तर एकदम जळून जातं. करेक्ट. आणि आपण आता कांदा आधी घालूया स्लाइस केलेला. आणि याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आणायचा आहे आपल्याला. कांदा ब्राऊन करून घेतला ना आपण. येस. हा कांदा मस्त आता झालाय. आपण ह्याच्यामध्ये आता चिकन घालायचं का बिअर घालायचे? ड्रंकन चिकन. ओके. अभी आहे मजा. येस. आणि ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये मिळते. मॅरिनेशन जे आहे तेही याच्यामध्ये घातलं. ग्रेव्ही तयार होईल. थोडं चिकन होऊन दे ना. सिअर करून घेऊया आपण आधी चिकन. आणि हे थोडं झाकून ऍक्च्युली आपण थोडं शिजून देऊया चिकनला. चिकन थोडंसं ब्राऊन करून घेऊया ना आपण. थोडंसं ब्राऊन करून घेऊया. आणि मीठ आणि पेपरही आपण ह्याच्याने थोडं घालूया. मीठ. आता आपण ह्याच्याने पेपर घालूया. तुम्ही घाला. हे करायला मला खूप आवडतं. ओके. बस. कलर जरा अप्रतिम आला. कलर मस्त झालेला आहे, ब्राउनिश. आपण आता हे थोडं झाकून थोडं चिकन शिजून देऊया. आणि मग आपण त्यामध्ये मॅरिनेशन जे होतं ते घालून त्यामध्ये ग्रेव्ही छानपैकी होईल. किती वेळ? साधारणतः साधारण एक 5 मिनिटं थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण हे उघडून जरा बघूया. वाव वाव, मस्त झालेलं आहे. आपण थोडं त्याच्यामध्ये मॅरिनेशन घालूया. सगळं घालायचं आता? येस. ओके. घालू? हो चालेल.
इनफॅक्ट आता याच्यावरनं बोलता म्हणजे तू आता हे बनवतीयस आपल्याकडची डिश, आपल्याकडची एखादी चिकनची डिश Yeah. मुर्ग मुसल्लम आणि त्यांच्याकडचं हे बियर चिकन. ओके, फरक एवढा आहे की त्यामध्ये त्यांनी फक्त कांदा घातलाय आणि मीठ मिरपूड बस, बाकी आणि बियर. त्यामुळे आपल्याकडच्या संस्कृतीमध्ये आपण त्यामध्ये जेवढे मसाले घालतो समटाइम्स त्या चिकन ची चव आपल्याला कळत नाही आणि मिळते ती फक्त मसाल्यांची, ती ग्रेव्हीची चव मिळते. पण इकडच्या पदार्थांमध्ये साधारणतः असं जाणवतं की चिकनची चव त्यांना जास्त महत्वाची असते आणि मीठ आणि मिरपूड ही फक्त त्याला एक थोडासा स्वाद आणण्याकरता. सो आपण हे आता परत एकदा एक अजून थोडी बियर घालावी लागेल का? ते ग्रेव्ही ड्राय होणार नाही? नाही, ऍक्च्युली हे एकदम रसवाला नाहीच बनवायचं आपल्याला. मग पाणी काहीच घालायचं गरज नाही? नको, हे आता थोडं असं शिजून देऊया आणि देन इट इज रेडी टू ईट. ओके, पण त्याआधी आपल्याला हे ब्रेड फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्या इथे तेल तापलेलं आहे, आपण ब्रेड तळून घेऊया आता. ब्रेडचं कन्सेप्ट काय? जस्ट एक क्रूटॉन म्हणून ना? याच्या बरोबर येस, बाजूला आपल्याला जस्ट खायला सर्व करायला. म्हणजे आपण जशी भाकरी किंवा चपाती खातो तसं ते ब्रेड आणि त्याच्यावर हे चिकन खायचं. पण ही डिश साधारणतः ड्राय डिश आहे बरोबर? ड्राय डिश आहे, मेन कोर्स डिश आहे पण ड्राय आहे. ब्रेड फ्राय, हे ब्रेड मस्त की कुरकुरीत करून घ्यायचे. चिकन पण शिजलंय का साईडला? चिकन पण शिजलेलं आहे. वाह, त्याचा रंग एकदम झकास आलाय रंग, ब्राउनिश. आणि ब्राऊन शुगरचा हा सगळा इफेक्ट त्याच्यामध्ये आलेला आहे आणि बियरचा. येस, वी कॅनॉट फॉरगेट दॅट. बियर चिकन तयार झालेलं आहे. ब्रेड पण आपण चांगला ब्राऊन करून घेतोय, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ही डिश कशी आपण खायची आहे ती. पण ही आम्ही खावणारच आहोत, पण तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. चिकन इन बियर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो चिकन, उभा चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून बटर, ब्राऊन शुगर, मीठ, मिरपूड, ब्रेडचे काप आणि बियर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ब्राऊन शुगर, मीठ आणि बियरचं मॅरिनेशन तयार करावं. त्यामध्ये चिकनचे तुकडे अर्धा तास मॅरिनेट करून ठेवावेत. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि मॅरिनेटेड चिकनचे तुकडे घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये मीठ, मिरपूड आणि उरलेलं मॅरिनेशन घालून चिकन वाफेवर शिजवून घ्यावं. ब्रेडचे उभे काप डीप फ्राय करून घ्यावेत. चिकन इन बियर फ्राईड ब्रेड फिंगर्स बरोबर सर्व्ह करावं. आम्ही